खासदार शरद पवार 3 दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत। आज दुपारी हॉटेल पंचशीलमध्ये त्यांचं आगमन झालं। यावेळी शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर खासदार पवार बेळगावकडे रवाना झाले। दरम्यान रात्री मुक्कामासाठी खासदार शरद पवार कोल्हापुरात येणार असून मंगळवारी समरजितसिंह घाटगे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। 3 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार कोणकोणत्या राजकीय जोडण्या लावणार याकडे लक्ष लागून राहिलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आजपासून 3 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत। बुधवारपर्यंत ते कोल्हापुरात असतील। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। आज दुपारी शरद पवार हॉटेल पंचशीलमध्ये दाखल झाले। जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पवार, अनिल कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान खासदार शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन बंद पडली। त्यामुळे काही वेळ त्यांचा ताफा थांबून राहिला। कार्यकर्त्यांच्या स्वागतानंतर खासदार पवार यांनी काही काळ विश्रांती घेतली। त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली। त्यानंतर शरद पवार बेळगावकडे रवाना झाले। आज रात्री खासदार पवार पुन्हा कोल्हापुरात मुक्कामाला येणार असून 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर दुपारी स्वर्गीय ए.डी. शिंदे सभागृहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। दुपारी 3च्या सुमारास ते कागलला रवाना होणार असून गैबी चौकात त्यांची सभा होणार आहे। या सभेत समरजितसिंह घाटगे शरद पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत। 4 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असून बुधवारी मुक्काम करून गुरुवारी सकाळी ते सांगलीला रवाना होतील।